नमस्कार, मी शिल्पा. न्यूज मराठी 24/7 च्या विशेष सेगमेंट प्रहारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आज आपण अशा एका विषयावर बोलणार आहोत जो आपल्या डोळ्यासमोर रोज घडतोय, पण आपण सोयीस्करपणे त्याच्याकडे दुर्लक्ष करतो. रेल्वे स्टेशन असो, बस स्टँड असो किंवा शहरातील गजबजलेला ट्रॅफिक सिग्नल. हातात पाटी पेन्सिल असण्याच्या वयात ही मुलं हातात कटोरा घेऊन का उभी आहेत? काही मुलं गुटख्यांच्या नशेत दिसतात, तर काही सराईतपणे पाकिटमार करताना. तर हा विचार करा, ही मुलं गुन्हेगार म्हणून जन्माला आली आहेत का, की यामागे एखादं काळं राकेट कामं करते? आजच्या या विशेष भागात आपण उलगडणार आहोत भिकेच्या बाजारात विकलं जाणारं बालपण आणि गायब होणाऱ्या मुलामागील रक्ताचं राजकारण. मुंबई, पुणे, नागपूरसारख्या मोठ्या शहरातील रेल्वे स्थानकं आता या लहान मुलांच्या अड्डे बनलेत. 10-12 वर्षाची मुलं जेव्हा तंबाखू किंवा गुटख्यांच्या नशेत धुंद असतात, तेव्हा प्रश्न पडतो की यांना हे व्यसन लागलं कसं? हे केवळ मुलांचं वागणं नाही, तर एका मोठ्या सामाजिक आजाराचं लक्षण आहे. व्यसनाच्या पूर्तीसाठी ही मुलं मोबाईल चोरणं, पाकिट मारणं अशा गुन्ह्याकडे वळतात. पण या सर्वांच्या मागे आहे एक ऑर्गनाइज क्राईम. तुम्हाला वाटत असेल की तुम्ही दिलेला 1 रुपया त्या मुलाच्या पोटात जातोय, तर सत्य याहीपेक्षा विदारक आहे. काही मुलं तर अपहरण करून आणलेली असतात आणि काही छोट्या गावातून पळून आणलेली असतात. अनेकदा ही मुलं स्वतःसाठी भीक मागत नाही, त्यांना कोणी ओळखू नये म्हणून जास्त सहानुभूती मिळवण्यासाठी काही टोळ्या या निष्पाप जीवांचे हातपाय तोडण्यापर्यंत मजल मारतात. नॅशनल क्राईम रेकॉर्ड ब्युरोची आकडेवारी सांगते की भारतात भिकेचा व्यवसाय वार्षिक 12,000 कोटी रुपयापेक्षा मोठा आहे. यातील 80% वाटा हा मुलांकडे नाही, तर टोळीच्या म्होरक्याकडे जातोय. आता तुम्ही म्हणाल, गायब होणारी मुलं आणि मानवी तस्करी हे काय समीकरण आहे? तर सांगते, विषय केवळ भीक मागण्यापुरता मर्यादित नाही, तर त्याच्या पुढचा टप्पा आणि अधिक भयानक आहे. आमच्या अवतीभोवती खेळणारी एखादं मूल अचानक गायब होतं, तर ते नेमकं जातं कुठे? दर तासाला भारतात किमान 8 मुलं पळवली जातात. पण या पळवलेल्या मुलांचं पुढे काय होतंय हे ऐकून तुमच्या काळजाचा ठोका चुकेल. या मुलांचा वापर 3 गोष्टीसाठी केला जातोय. पहिला भिकेचा बाजार, दुसरा देहविक्री आणि तिसरा म्हणजे सर्वात भीषण अवयव तस्करी. किडनी आणि डोळ्यांच्या तस्करीसाठी या निष्पाप जीवांचा रक्ताचं राजकारण केलं जाते. तुम्हाला प्रश्न पडला असेल, मग याला प्रशासनाचं अपयश आणि वाढती गुन्हेगारी याला जबाबदार आहे का? तर ही जबाबदारी प्रशासनाची तर आहेतच, पण त्याचबरोबर आपल्या आजूबाजूला काय घडतंय ते पाहून सतर्क होऊन पोलीस कंप्लेंट किंवा मदत करायची आपण भारताचं सुजाण नागरिक म्हणून ही जबाबदारी आपली सुद्धा आहे. यामुळे पोलीस ॲक्शन मोडवर येतील आणि गुन्हेगारीला थोडा तरी आळा बसेल. तरी हे सर्वात मोठा प्रश्न हा आहे, याला जबाबदार कोण? रेल्वे स्टेशनच्या प्रत्येक कोपऱ्यात CCTV कॅमेरे आहेत. हे रॅकेट चालवणारे म्होरके पोलिसांना मग का दिसत नाहीत? महिला आणि बाल विकास मंत्रालय आणि पोलीस प्रशासन फक्त बालपण वाचवा ह्या मोहिमा फक्त कागदावरच राबवणार का? बाल न्याय कायद्यानुसार मुलांकडून भीक मागून घेणे हा आजामीनपत्र गुन्हा असूनही राजेरोसपणे हे धंदे चालतात कसे? बरं, याचा उपाय आणि सामाजिक जबाबदारी फक्त पोलिसांचीच आहे का? तर ही जबाबदारी प्रत्येक नागरिकांची आहे. तर आपल्या आजूबाजूला घडलेल्या गोष्टी जर संशयास्पद वाटत असतील, तर रेल्वे हेल्पलाईन नंबर 139 हा नंबर डायल करून रेल्वे प्रवासात किंवा स्टेशनवर काही अघटित घडत असल्यास यावर कॉल करून किंवा मेसेज करता येतो. आणि दुसरं म्हणजे चाइल्डलाईन हा नंबर 1098 हा नंबर डायल केल्यास हे रॅकेट तोडण्यासाठी सर्वात प्रभावी शस्त्र आहे. कोणत्याही स्टेशनवर किंवा सिग्नलवर मुलं संकटात दिसल्यास नागरिक यावर फोन करू शकतात. रेल्वे स्थानकावर अडकलेल्या मुलांसाठी किंवा ज्यांना तेथून सुटका करून घ्यायची असेल त्यांच्यासाठी हा नंबर त्यांच्यासाठी लाईफलाईन ठरू शकतो. त्याचबरोबर 112 हा नंबर डायल केल्यास पोलीस मदत तात्काळ मिळू शकते. तर केवळ मुलांना उचलून पोलीस चौकीत नेल्याने प्रश्न सुटणार नाहीत. यासाठी या मुलांचं शिक्षण आणि त्यांना कौशल्यासह पुनर्वसन होणं गरजेचं आहे. भीक मागून घेणाऱ्या टोळ्यांवर मोका यासारखी कठोर कारवाई व्हायला हवी. तसेच पालकांनीही सतर्क राहणं गरजेचं आहे. जर तुमचं मूल हरवलंय तर ट्रॅक चाइल्ड पोर्टलचा वापर करा आणि पहिल्या 2 तासात पोलिसात धाव घ्या. आज सिग्नलवर उभी असलेली ही मुलं उद्याचे नागरिक आहेत. जर आज त्यांचा हात कटोऱ्यात असेल, तर उद्या त्यांच्या हातात शस्त्र असायला वेळ लागणार नाही. प्रशासनाने याला गुन्हा म्हणून नाही, तर सामाजिक आणीबाणी म्हणून पाहावं. आणि प्रेक्षकांनो, तुम्ही विचार करा,
त्यांना पैसे देऊन आपण त्याचं भलं करतोय की त्यांना त्या दलदलीत अजून खोल ढकलतोय? बालपण वाचवणं ही केवळ सरकारची नाही तर आपली ही जबाबदारी आहे. वेळ आली आहे या भिकेच्या बाजाराला लगाम घालण्याची. लक्षात ठेवा, तुमच्या खिशातून सुटलेला 1 रुपया मुलांचं पोट नाही तर त्या गुन्हेगारी टोळीची तिजोरी भरतोय. त्यापेक्षा त्यांचा फोटो काढा, प्रशासनाला जाब विचारा आणि 1098ला कळवा. तुमचा एक कॉल एका मुलाला कटोऱ्यातून सोडवून शाळेच्या बाकावर बसू शकतोय. चला तर या भिकेच्या बाजारावर असा प्रहार करूया की पुन्हा कोणत्याही चिमुरड्याचं बालपण करपणार नाही. तर अन्यायाविरुद्धचा आमचा हा प्रहार असाच सुरू राहील. तोपर्यंत पाहत राहा न्यूज मराठी 24/7. सत्याची साथ, नव्या भारताचा नवा विचार.